4 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। अखिल भारतीय साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत आणि त्या उपस्थितीनंतर त्या कार्यक्रमानंतर जळगाव तालुक्यातल्या ममुराबाद येथे भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं त्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। आपण आता ममुराबाद गावामध्ये आहोत आणि याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याच्या सभोवताली जे स्मारक उभारण्यात येत आहे त्याची आता रंगरंगोटी करण्यात येते आहे। जय तशी तयारी आणि सुसज्ज असा हा स्मारक या ठिकाणी तयार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा शिवाजी महाराजांचा पुतळा या गावामध्ये दाखल झालेला आहे। भव्य अशी मिरवणूक काढून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी जळगाव येथून वाजत गाजत आणण्यात आला होता। त्याची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती आणि आता याच पुतळ्याच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उपस्थिती दिल्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार असल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता लागलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ममुराबाद ग्रामस्थांची या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असावा अशी मागणी होती आणि त्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झालं। पुतळाही दाखल झाला आणि अवघ्या काही दिवसांमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण होणार असल्याने आणि ते लोकार्पणसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।